मंडळी, आता कलिंगडचा सीझन देखील स्टार्ट झालेला आहे आणि खरं सांगायचं तर आपण सगळे काय करतो, कलिंगड खातो आणि साली मात्र सरळ कचऱ्यात टाकत असतो, राईट? पण तुम्हाला माहित आहे का, ही साल तुमच्या झाडांसाठी सोन्याहून मौल्यवान खत बनवू शकते. हो, ही सिंपल दिसणारी साल पानं हिरवीगार करू शकते, शिवाय झाडाची ग्रोथ फास्ट करू शकते आणि फुलं फळं देखील वाढवू शकते. आणि बेस्ट पार्ट म्हणजेच हे सगळं फ्री मध्ये आहे. तर आज आपण या एकाच सालीपासून 3 वेगवेगळे खत पाहणार आहोत, ज्यामध्ये फर्स्ट आहे लिक्विड फर्टिलायझर, देन सेकंड आहे कंपोस्ट अँड देन थर्ड इज अ पावडर फर्टिलायझर. म्हणून हा व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत बघा, तुमचं गार्डनिंग नेक्स्ट लेवल जाणार आहे. सो हाय, हॅलो, नमस्कार मंडळी, मी राजश्री पाटील मनपूर्वक स्वागत करते आजच्या पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये. तर मंडळी, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की माझ्या मोगऱ्याला किती भरभरून कळ्या आणि फुलं येत आहेत. अक्षरशः प्रत्येक मोगऱ्याची जी काही ब्रांच आहे ती कळ्यांनी आणि फुलांनी अक्षरशः वाकून गेलेली आहेत. तुमच्या देखील मोगऱ्यावर असा बहार आला किंवा नाही, मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. चला तर मग वळूया पटकन आजच्या व्हिडिओकडे. सो मंडळी, सगळ्यात आधी ही साल पॉवरफुल का आहे ते देखील आपण समजून घेऊया. या सालीमध्ये तर असतं पोटॅशियम, शिवाय त्यामध्ये मॅग्नेशियम देखील असतं आणि भरपूर असे ऑर्गॅनिक मॅटर्स असतात. सो मंडळी, पोटॅशियम मुळे फुलांचा रंग आणि आकार तर वाढत असतो, शिवाय मॅग्नेशियम मुळे पण काय होतं, तर मॅग्नेशियम पानं हिरवी करत असतं. म्हणजे ही साल कम्प्लीट केअर बुस्टर आहे. सो या ठिकाणी आपण पहिली पद्धत पाहूया, ती म्हणजे लिक्विड फर्टिलायझर. सो ही पद्धत मी पर्सनली भरपूर जास्त वापरत असते, कारण याचा रिझल्ट थोडा लवकर देखील दिसत असतो. सो काय करायचं, सालीचे छोटे छोटे काप करायचे, एका डब्यात किंवा बकेटमध्ये आपल्याला त्याला अशा प्रकारे टाकून घ्यायचे आहे. सो या ठिकाणी मी 3 लिटर पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये या साली टाकून घेतलेल्या आहे, शिवाय 1 चमचा गूळ देखील टाकलेला आहे. नसला गूळ तरी देखील चालणार आहे, पण मात्र या ठिकाणी गूळ काय करतो, तर गुळामध्ये नॅचरल शुगर असते. ही शुगर बॅक्टेरिया आणि मायक्रोबीजला एनर्जी देखील देत असते. म्हणजेच काय, तर फर्मेंटेशनची जी काही या ठिकाणी प्रोसेस होणार आहे ती फास्ट होत असते आणि या ठिकाणी न्यूट्रिएंट देखील लवकर अशी रिलीज होत असतात. आणि हो मंडळी, जर गुळ नसेल तरी देखील चालणार आहे. गुळामुळे फक्त फर्मेंटेशनची जी काही प्रोसेस आहे ती मात्र फास्ट होण्यास मदत होत असते. सो अशा प्रकारे 1 चमचा गूळ आपल्याला या ठिकाणी बकेटमध्ये आपण टाकून घेतलेला आहे. सो या ठिकाणी मी 3 लिटर पाणी घेतलेले होते आणि त्यात 1 चमचा गूळ देखील टाकलेला आहे. यानंतर आपल्याला हे पाणी 3 ते 5 दिवसासाठी सावलीमध्ये ठेवायचं आहे आणि अशा प्रकारे कव्हर करून ठेवायचं आहे. दररोज मात्र एकदा याला आपल्याला मिक्स देखील करायचं आहे. थोडासा आंबट स्मेल आला आणि पाण्याचा रंग बदलला की मात्र लिक्विड फर्टिलायझर तयार झालं असं समजायचं. सो अशा प्रकारे रोज दिवसातून 1 वेळा त्याला मिक्स करायचं आहे. मी या ठिकाणी 3ऱ्याच दिवशी याचा वापर केलेला होता. तुम्हाला 5 दिवस ठेवायचं असेल तरी देखील चालणार आहे. सो मी या ठिकाणी 3 दिवस ठेवलेले होते आणि आता याला गाळून डायरेक्ट आपल्याला झाडाला देखील द्यायचं नाही. या ठिकाणी मी जवळपास 2 ते 3 वेळा हे गाळून घेतलेले होते. त्यानंतर या ठिकाणी जर 1 मग किंवा 1 कप हे लिक्विड फर्टिलायझर असेल तर त्यामध्ये 5 मग किंवा 5 कप आपल्याला प्लेन वॉटर ऍड करून घ्यायचं आहे. सो 1:5 हा रेशो या ठिकाणी फिक्स ठेवा आणि त्याचप्रमाणे त्याला डायल्यूट करून आपल्याला 10 ते 15 दिवसातून 1 वेळा सगळ्या झाडांना देऊन घ्यायची आहे. इनडोअर झाडांना देखील द्यायला चालणार आहे. फक्त डायल्यूट करताना आणखी त्याला लाईट फॉर्म मध्ये करा. यामुळे झाडाची पानं फ्रेश दिसतात आणि ग्रोथ देखील स्टडी होत असते. सो मंडळी, अशा प्रकारे या ठिकाणी जवळपास 3 लिटर एवढं लिक्विड जे आहे ते तयार झालेलं होतं. सो त्यापासून मी 15 लिटर एवढं क्वांटिटी मध्ये ते तयार केलेलं होतं. सो 1 मग लिक्विड फर्टिलायझर मध्ये 5 मग प्लेन वॉटर ऍड करून त्यानंतर सर्व झाडांना देऊन घेतलेलं होतं. अगदी तुळस पासून जास्वंदी, मोगरा, गुलाब, त्यानंतर जर तुम्ही फळ झाडं लावलेले असतील,
फुल झाडं लावलेली असतील, वेगवेगळ्या भाज्या असतील, तर सर्व प्रकारच्या झाडांसाठी बेस्ट असं आणि इन्स्टंट रिझल्ट देणारं हे लिक्विड फर्टिलायझर आहे आणि ते देखील एकही रुपया खर्च न करता. सो तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात की डायल्यूट केल्यानंतरचा त्याचा कलर कसा आहे आणि साईडला जे काही विदाऊट डायल्यूट केलेलं लिक्विड आहे. सो अशा प्रकारे प्रत्येक कुंडीमध्ये जोपर्यंत कुंडीच्या बाहेर पाणी येत नाही तोपर्यंत आपल्याला त्याला 1 ते 2 मग तुमच्या कुंडीच्या हिशोबाने तुम्हाला हे लिक्विड फर्टिलायझर झाडांना देऊन घ्यायचं आहे. तर मंडळी, या ठिकाणी आपली फर्स्ट मेथड झालेली आहे. यानंतरची आपण पाहूया मेथड सेकंड, ज्यामध्ये आपल्याला आपली मातीचं पोत सुधारायचं असेल तर मात्र ही पद्धत खूप अशी युजफुल आहे. सो यासाठी देखील भरपूर अशा गोष्टींची गरज लागणार नाही. ज्या साली तुम्ही आता लिक्विड खतात वापरल्या होत्या त्याचा देखील तुम्ही अशा प्रकारे वापर करू शकता. सो मंडळी, यासाठी आपल्याला साली घ्यायच्या आहेत. त्यानंतर एक डबा घ्यायचा आहे ज्याला भरपूर असे होल असतील किंवा एखादी कुंडी असेल मातीची, त्यामध्ये देखील चांगल्या प्रकारे हे खत तयार होत असतं आणि त्यासाठी माती देखील लागणार आहे. जर तुमच्याकडे ऑलरेडी वर्मी कंपोस्ट असेल तर ते देखील बेस्ट आहे. सो अशा प्रकारे मी या ठिकाणी मातीच्या कुंडीमध्ये हे खत तयार करायला घेतलेलं होतं. सो ही पद्धत भरपूर अशी युजफुल आहे. एखादा डबा घ्या किंवा अशी मातीची कुंडी घ्या, त्यामध्ये तुम्ही बेसला सुकी पानं, पेपर वगैरे वापरू शकतात. त्यानंतर माती आणि त्यावर साली अशी आपल्याला एक एक लेअर तयार करत जायची आहे आणि या ठिकाणी याला थोडं ओलसर ठेवायचं आहे. सो या ठिकाणी मी ऑलरेडी माझं जे काही व्हेजिटेबल्स भाज्यांपासून तयार केलेलं जे कंपोस्ट आहे त्याचाच वापर मी या ठिकाणी करत होती, जेणेकरून कंपोस्टिंग फास्ट होण्यास मदत होईल. जर तुमच्याकडे कंपोस्ट नसेल तर तुम्ही मातीचा वापर केला तरी देखील चालणार आहे. एक लेअर सालींची करा, त्यावर एक लेअर माती ऍड करत जा आणि अशा प्रकारे आपल्याला या सालींची लेअर करून घ्यायची आहे. सो यामुळे काय होत असतं की अगदी 20 ते 25 दिवसामध्ये कंपोस्ट हे तयार होत असतं. हे कंपोस्ट आपण मातीमध्ये मिक्स केलं, यामुळे माती देखील हलकी राहत असते आणि झाडाचे रूट्स देखील चांगले डेव्हलप होत असतात. आता या ठिकाणी इम्पॉर्टंट पॉइंट म्हणजे कंपोस्ट मात्र भरपूर किंवा खूप असं कोरडं नको आणि खूप ओलसर देखील नको. फक्त थोडं ओलसर ठेवायचं, म्हणजे हातात घेतलं तर ते हलकंसं मॉइस्ट आपल्याला वाटायला हवं. सो आठवड्यातून एक वेळा ही जी आपण लेअरिंग केलेली आहे ती आपल्याला मात्र व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. कारण जर या ठिकाणी ऑक्सिजन मिळाला नाही तर बॅक्टेरिया देखील ऍक्टिव्ह होत नसतात. सो त्यामुळे आठवड्यातून एकदा आपल्याला हे जी काही लेअरिंग केलेली असते याला खालीवर करून घ्यायचं आहे. या ठिकाणी मी लिंबाच्या सालीची जी काही घरगुती पावडर तयार केलेली होती तिचा देखील वापर करून घेतलेला होता. तर तुमच्याकडे असेल तर वापरा, नसेल तरी देखील चालणार आहे. आणि लेअरिंग केल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला झाकून सावलीमध्ये ती ठेवून द्यायची आहे आणि तुम्ही पाहू शकता तर 20 ते 25 दिवसानंतर अशा प्रकारचं कंपोस्ट हे तयार होत असतं. सो जे काही सालींसोबत ज्या काही बिया होत्या त्या ठिकाणी गेलेल्या तर त्यांपासून छोटे छोटे रोप देखील यायला सुरुवात झालेली होती. तर मंडळी, अशा प्रकारे चांगलं डार्क ब्राऊन किंवा ब्लॅक 20 ते 25 दिवसानंतर तुम्हाला मातीसारखा वास, सॉफ्ट टेक्स्चर, क्रमली जर दिसलं तर आपलं या ठिकाणी कंपोस्ट हे वापरण्यासाठी तयार झालेलं आहे. सो तयार झालेलं हे कंपोस्ट 1 ते 2 मूठ फक्त कुंडीतील मातीमध्ये मिक्स करायचं आहे. यामुळे माती देखील हलकी होत असते आणि फर्टाईल देखील होत असते. शिवाय पाणी जे काही होल्ड करण्याची कॅपॅसिटी आहे ती देखील जास्त टिकत असते. सो तुम्ही पाहू शकता अगदी ब्राऊन आणि मातीसारखा वास देखील याचा येत होता आणि ओलसर जे होतं म्हणजे मॉइश्चर जे होतं ते अतिशय परफेक्ट या कंपोस्ट मध्ये तयार झालेलं होतं. सो अतिशय साध्या सोप्या पद्धतीने सालीपासून 25 ते 30 दिवसामध्ये चांगलं असं कंपोस्ट तुम्ही तयार करू शकतात. तर मंडळी, मी स्वतः माझ्या प्लॅनसाठी हे कंपोस्ट वापरत असते आणि त्याचा रिझल्ट देखील खूप चांगला दिसत असतो. जर तुमच्याकडे वर्मी कंपोस्ट असेल तर तुम्ही त्याचा देखील वापर लेअरिंग करताना मिक्स केला तर मात्र ही प्रोसेस अजून फास्ट होण्यास मदत होत असते. सो या ठिकाणी आपल्या ह्या 2 मेथड झालेल्या आहे आणि आता आहे तिसरी मेथड जी की आहे पावडर फर्टिलायझर. जर तुम्हाला अतिशय सिंपल, क्लीन आणि स्मेल फ्री ऑप्शन पाहिजे असेल तर मात्र ही मेथड खूप युजफुल आहे.
आहे. सगळ्यात आधी ही पावडर काय युजफुल आहे ते देखील समजून घेऊया. जेव्हा आपण साली सुकवतो तेव्हा त्यातील पाणी देखील निघून जात असतं आणि न्यूट्रिएंट हे कॉन्सन्ट्रेट होत असतात. सो या पावडरमध्ये मुख्यतः पोटॅशियम असतं, कॅल्शियम ट्रेस असतात आणि भरपूर असे ऑर्गॅनिक मॅटर्स असतात. सो हे या पावडरने मातीची क्वालिटी देखील इम्प्रूव्ह होत असते. म्हणजे हे पावडर स्लो पण स्टेडी असं ग्रोथ करणारं फर्टिलायझर आहे. सो आता हाऊ टू मेक पावडर फर्टिलायझर. सो स्टेप फर्स्ट, सालीचे छोटे छोटे काप करा आणि जवळपास 5 ते 8 दिवस उन्हामध्ये पूर्णपणे सुकवा. सुकवणं ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे. पूर्ण साली ड्राय मात्र झाल्यास पाहिजेत, नाहीतर फंगस हे मातीमध्ये तयार होऊ शकतं. यानंतर मिक्सरमध्ये आपल्याला या सालींची बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे. सो वाळवल्यानंतर सालींची साईज किती छोटी होते हे तुम्ही पाहिलेलंच आहे. यामध्ये अशा प्रकारे पावडर तयार झाल्यानंतर ही पावडर तुम्ही एअर टाईट कंटेनरमध्ये स्टोअर करू शकता. या पावडरला मात्र ओलावा लागू देऊ नका. आता वापरताना 1 ते 2 चमचे पावडर झाडाच्या मातीमध्ये आपल्याला मिक्स करून द्यायचं आहे आणि 15 दिवसातून 1 वेळा, महिन्यातून 2 वेळा याचा वापर मात्र पुरेसा आहे. हे पावडर लगेच मातीमध्ये डिझॉल्व्ह होत नाही, ते हळूहळू मिक्स होत असतं मातीमध्ये आणि न्यूट्रिएंट देखील अतिशय स्लो रिलीज होत असतात. त्यामुळे झाडांना स्टेडी न्यूट्रिशन देखील मिळत असतं. या पावडरने देखील माती हलकी होत असते आणि हेल्दी देखील होत असते आणि स्पेशली फ्लावरिंग प्लांटसाठी मात्र हे पावडर युजफुल आहे. पण यासोबत 1 ते 2 गोष्टी देखील मात्र लक्षात ठेवा. ओल्या सालींचा वापर कधीच कुंडीत करू नका आणि जास्त क्वांटिटीमध्ये देखील हे पावडर झाडाला देऊ नका. एका कुंडीसाठी अर्धा ते पाऊण चमचा एवढ्या क्वांटिटीमध्ये हे पावडर द्या. जास्त पावडर दिल्याने काय होतं की त्या ठिकाणी फंगस किंवा हीट देखील बिल्ड होऊ शकते. जर तुम्हाला याचा रिझल्ट अजून चांगला हवा असेल तर यामध्ये तुम्ही कडुलिंबाची जी काही पानं असतात ते कोरडे करून त्यांचं पावडर ऍड करून मातीमध्ये मिक्स करू शकतात. म्हणजेच नीम पावडर मिक्स करा. म्हणजेच न्यूट्रिशन प्लस पेस्ट कंट्रोल या दोन्ही गोष्टी होतील. जे काही सालींपासून फंगस तयार होण्याचे जे काही चान्सेस आहेत ते मात्र 0% होतील जर तुम्ही यामध्ये नीम पावडर ऍड केलं. असंही ज्यावेळेस मी पॉटिंग मिक्सचर तयार करत असते त्यामध्ये नीम पावडर किंवा नीम खलीन, नीम केकचा वापर माझ्या मातीमध्ये असतो. त्यामुळे माझ्या मातीमध्ये कधीही फंगस तयार होत नसतं. सो त्यासाठी ही एक्स्ट्राची टिप मात्र नक्कीच लक्षात ठेवा. सो म्हणजेच मंडळी, पावडर मेथड ही सिंपल आहे, स्टोअर करायला देखील इझी आहे आणि लॉंग टर्म साठी देखील त्याचा यूज मात्र परफेक्ट आहे. तर मंडळी, अशा पद्धतीने आपण कलिंगडाच्या सालींपासून 3 प्रकारची खतं देखील बनवू शकतो आणि लिक्विड म्हणजे लिक्विड फर्टिलायझर असो, कंपोस्ट मेथड असो किंवा पावडर मेथड असो, तिन्ही मेथड वेगवेगळ्या प्रकारे युजफुल आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सगळं आपण घरच्या घरी काहीही एक्स्ट्रा 1 रुपयाही खर्च न करता करू शकतो. मी स्वतः या मेथड्स वापरत असते आणि होनेस्टली सांगते की रेग्युलर या गोष्टींचा वापर केला, प्रमाणात केला आणि नियमात केला तर मात्र प्लांट्समध्ये फरक देखील दिसत असतो. आणि तुम्ही देखील मात्र नक्कीच ट्राय करून बघा. मी देखील नेहमी तुम्हाला अशा प्रकारे भरभरून येणारी जी काही फुलं आहेत, न्यू ग्रोथ असते, हे सर्व रेग्युलरली तुमच्याशी शेअर करत असते. कारण की ज्या काही गोष्टी झाडांवर करत असते त्याचाच हा रिझल्ट असतो. सो मंडळी, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी युजफुल वाटला असेल तर मात्र व्हिडिओला लाईक करायला अजिबात कंजूसी करू नका. आणि हो मंडळी, तुम्ही देखील यातील कुठली मेथड वापरणार आहात ते देखील मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग मंडळी, ही मेथड नक्की ट्राय करा. याचा रिझल्ट कसा येतो ते देखील मला नक्की सांगा. भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मात्र तुमच्या आणि झाडांची देखील काळजी घ्या. सो टेक केअर अँड बाय फ्रेंड. हॅपी गार्डनिंग.